नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे काही आता नवीन पद भरती येणार आहे तर त्या सर्वांच्या अपडेट कशा पद्धतीने असणार आहे. तर आजचं आपलं पदाचं नाव काय असणार आहे? पुरवठा निरीक्षक म्हणजे सप्लाय इन्स्पेक्टर म्हणून ह्या पदाचं नाव असणार आहे. तर विभाग काय असणार आहे? कोणत्या विभागामध्ये भरती असणार आहे? अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग याच्यामध्ये ही भरती असणार आहे. गट क च हे पद आहे म्हणजे गट या पदासाठी ग्रुप सी साठी हे पद असणार आहे. अत्यंत महत्त्वाचं असं हे पद असणार आहे. तर याची पद भरती कशा पद्धतीने होणार आहे, पात्रता काय, हे पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. कशा पद्धतीने म्हणजे ही पद भरती कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे, एक्झाम कोण घेणे, शैक्षणिक पात्रता कशी असणार आहे, पूर्ण डिटेल मध्ये किंवा एक्झाम पेपर पॅटर्न कसा आहे पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मग काय असणार आहे? ही पद भरती कधी होणार आहे? 26 पर्यंत भरण्याची शक्यता आहे म्हणजे डिसेंबर पर्यंत याची नोट येऊन जाईल आणि ही पद भरती म्हणजे महसूल खात्याकडून होणार आहे. तर ह्या भरती आंतरराष्ट्रीय पद भरती याच्यामध्ये थोडंसं साम्य असणार आहे, काही वेगळा बदल नसणार आहे. तर अगदी हे खूप म्हणजे ते खूप महत्त्वाचं असं हे पद आहे. म्हणजे ज्यांनी कोणी ही पद भरतीसाठी एक्झाम दिलेली आहे त्यांनी अगदी आपल्या स्वतःच्या अगोदरच्या चांगल्या पोस्टवरचे जॉब सोडून ह्या पदासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाचं असं हे आजचं आपलं पद असणार आहे. कोणतं? पुरवठा निरीक्षक म्हणून हे पद असणार आहे. तर मग पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ बघूया आपण. चला तर कोणत्याही पदाची पदवी ही शैक्षणिक पात्रता असेल म्हणजे आपण मेडिकल फील्ड मधले असेल तर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी ही या पदासाठी महत्त्वाची आहे. तर तसंच या पदाचे स्वरूप कसे असणार? फक्त आपल्याला पद म्हणजे शैक्षणिक पात्रतासाठी आपल्याला फक्त पदवी झालेली असली पाहिजे. आतापर्यंत पदवी कंप्लीट झालेली पाहिजे. आणि वयोमर्यादा काय असणार? याची वयोमर्यादा काय असणार आहे? वयोमर्यादा असणार आहे ओपन साठी किती असणार आहे? 36 वर्ष ही वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष ही ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. तसंच ओबीसी, एससी, इतर कोणते मागासवर्गीय हे सगळ्यांसाठी किती असणार आहे? 43 वर्ष वयोमर्यादा ही असणार आहे. इतर कॅटेगरीसाठी मागासवर्गीय मधल्या अनाथ सगळ्या पद्धतीच्या साठी किती काय असणार आहे? 43 ही वयोमर्यादा असणार. तशाच पद्धतीमध्ये परत पुन्हा काय कामाचे स्वरूप कसे असणार आहे? पुरवठा निरीक्षक गट क पद भरती तर आपण होणार म्हणजे ते पद तर आपण परीक्षा पास झाल्यानंतर ते पद तर आपल्याला भेटणार. त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर अव्वल कारकून म्हणूनही ते पद असणार आहे. वरिष्ठ लिपिक म्हणूनही याच्यामध्ये असणार आहे. गोदाम पर्यवेक्षक म्हणूनही या पदाच्या म्हणजे बदल हे पदामध्ये होत जाणार आहे. आपल्या ह्याच्यानुसार प्रमोशन नुसार पदामध्ये बदल होणार आहे. तर प्रमोशन कशा पद्धतीने असणार आहे? S10 नुसार हे असणार आहे. तर सुरुवातीचं वेतन श्रेणी काय असणार आहे? 29,200 हे असणार आहे. तर लास्ट पर्यंत काय असणार आहे म्हणजे आपण रिटायरमेंट पर्यंत आपले किती होणार आहे पेमेंट वाढ? प्रमोशन कशा पद्धतीने होणार आहे? 92,300 इथपर्यंत म्हणजे वेतन श्रेणी ही आपली वाढत जाणार आहे. किती? प्रत्येक वर्षाला 2800 रुपयामध्ये PA TA अशा पद्धतीने हे आपलं प्रमोशन वाढत जाणार आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचं असं हे आपलं पद असणार आहे. तर त्याचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे हे आपण बघू. पेपर पॅटर्न कसं असणार आहे? अगदी म्हणजे महसूल अधिकारी जे पद आपलं म्हणजे तलाठी भरती जी जशा पद्धतीने झाली होती तशाच पद्धतीचा पेपर पॅटर्न हा असणार आहे. तर 2023 ची ही अन्न पुरवठा ही कोणी घेतली होती एक्झाम? IBPS न घेतली होती ही एक्झाम. तर त्याच पद्धतीने याचा पेपर पॅटर्न असणार आहे. तर आणखीन ही एक्झाम म्हणजे डिक्लेअर झालेली नाही त्यामुळे ह्या वेळेस आपली एक्झाम IBPS घेणार का TCS घेणार का MPSC मार्फत ही एक्झाम होणार आहे आणखीन हे निश्चित नाही. थोड्या दिवसानंतर हे कळवल्यात जाईल.
तसं आपले अपडेट बघतच राहत जा तुम्ही, कशा पद्धतीने अपडेट आपण देतो. तर बघा मग मराठी किती किती मार्काचा पेपर असणार आहे. पूर्ण पेपर 200 मार्काचा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये मराठीमध्ये किती प्रश्न, 25 मार्क असणार आहेत. इंग्रजीचा पेपर किती, 25 मार्क. म्हणजे मराठी विषयाचं किती विचारणार, आपल्याला 25 मार्कचं विचारणार. इंग्लिशचं 25 मार्काचं, सामान्य विज्ञानचं 25 मार्काचं, आणि बौद्धिक गणित आणि गणित याच्यावर किती 25 मार्काचं हे आपल्याला प्रश्न असणार. 25 प्रश्न हे पद्धतीने असणार आहे. आणि हे एक्झाम कशी असणार, बहुपर्यायी एक्झाम असणार आहे. ही एक्झाम कशी असणार आहे, बहुपर्यायी, म्हणजे वस्तुस्थितीनुसार बहुपर्यायी हे प्रश्न असणार आहे. तर मग एकूण किती मार्काची एक्झाम असणार आहे, 200 मार्काची. तर बघा मग याचे किती 50 मार्क झाले. तर याचा दर्जा काय असणार आहे, या परीक्षेचा दर्जा काय असणार आहे, म्हणजे मराठी आपल्याला 12वी पर्यंत जेवढंही मराठीमध्ये नॉलेज असते, म्हणजे मराठीमध्ये शक्यतो काय म्हणी, लेखक, कवी यांच्यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर तसं असणार आहे. इंग्लिशमध्ये टेन्स म्हणजे मराठी ग्रामरवरील वाक्यप्रचार याच्यावर जास्त प्रकारे प्रश्न विचारले जातात. तर सामान्य विज्ञान हे पदवीचा दर्जा असणार आहे याला, सामान्य विज्ञानला. आणि बौद्धिक व पदवीचा दर्जा हा असणार आहे बौद्धिक चाचणी व अंकगणित श्रेणी याच्यावर. तर अशा पद्धतीने हा 200 मार्कचा पेपर असणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा पेपर असणार आहे. बहुपर्यायी आपल्याला 4 ऑप्शन दिले जातील, त्यापैकी एक निवडून आपल्याला. तर असं हे अत्यंत महत्वाचं असं पद आहे. तर आपण बघणार आहोत कोणत्या विभागामध्ये, याची विभागानुसार बदली होती. या अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत याची म्हणजे विभागानंतर बदली होती. तर आपण कोणत्या विभागामध्ये किती पद असणार आहेत हे आपण बघणार. कोकम विभागाप्रमाणे ही पद भरती असणार आहे. तर बघा मग याची बदली ही विभागाप्रमाणेच होत असते. तर बघा मग कोकणामध्ये किती पद येतात, 47 पद संख्या आहे. पुणेमध्ये 82 येतं, अमरावतीमध्ये किती येतं, 35 येतं, नाशिकमध्ये 49 येतं, नागपूरमध्ये 23 येतं. सगळ्यात कमी कुठं आहे तर नागपूरमध्ये आहे. तर छत्रपती संभाजीनगर हे मध्ये सगळ्यात जास्त येतं, 88 ही भरती अशी असणार आहे. अशी एकूण किती 324 पदाची भरती असणार आहे. अन्न व पुरवठा निरीक्षक म्हणून ही पद भरती असणार आहे. तर याचा टायमिंग कशा पद्धतीने असतो, शनिवार रविवार या पदावाल्यांना म्हणजे ड्युटीवाल्यांना शनिवार रविवार काय असते, सुट्टी असते. तर याचा टायमिंग काय असणार आहे, 9:45 ते 6:45 असा टायमिंग असणार आहे. याचा आता अगदी सोपा टायमिंग काय असणार आहे याचा, शनिवार म्हणजे ह्या जॉब साठी टायमिंग काय असणार आहे, सकाळी 9:45 ते 6:45. म्हणजे पूर्ण वर्किंग आवर्स त्याचा काय असणार आहे, 9:45 ते 6:45 असं असणार आहे. हे वर्किंग आपण म्हणजे एका ठिकाणी बसून नाही की अन्न पुरवठा निरीक्षक म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचा पुरवठा हे व्यवस्थित निरीक्षक म्हणून पद मोठं पद असल्यामुळे हे वर्किंग आवर्स पण जास्त एवढा नाहीये, 9:45 ते 6:45 असा असणार आहे. आणि शनिवारी रविवारी सुट्टी असणार आहे. एखाद्या वेळेस म्हणजे जास्त याचे महसूल मंत्री कोण आहे, छगन भुजबळ हे अन्न व पुरवठाचे मंत्रीपद कोण आहे सध्याच्या, छगन भुजबळ हे आहे. तर अशा पद्धतीने असणार आहे. याची शैक्षणिक पात्रता या पदासाठी काय, याचा सिलेबस कसा असणार आहे, पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.